नाशिकमधील आयटी कंपनीमधील अत्याचार प्रकरण आणि धर्मांतर प्रकरण यामध्ये कंपनीतील एचआर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। कंपनीतील पीडित महिलांनी अनेक वेळा एचआरकडे तक्रारी केल्या, मात्र तरीही अश्विनी चेनानीने दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांकडून आता अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 8 पेक्षा अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ करून धर्मांतरास दबाव टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात बातमी आहे। संबंधित विधेयकाच्या चर्चेसाठी पवारांचा पक्ष संयुक्त संसदीय समितीची मागणी करणार आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे मुद्दा मांडण्याची देखील शक्यता आहे। पवारांच्या एनसीपीकडून संयुक्त संसदीय समितीच्या मागणीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चोरीची घटना घडली। ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000ची चोरी झाली आहे। लक्ष्मी भाटिया ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका आहेत। आज स्टँडिंग कमिटीची आमची बैठक होती नेहमीप्रमाणे, आणि बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जेवायला जातो। त्यावेळेस तिकडे माझी पर्स होती, आतमध्ये काही स्टाफ होता। माझ्या पर्समधून 20,000ची कॅश कोणीतरी पर्स ओपन करून काढून घेतली। सिक्युरिटी डिपार्टमेंटचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले, त्यांच्याकडे आम्ही आता तक्रार दिलेली आहे, पुढील तपास करतात।